श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, पितृपक्ष सुरू झालेला आहे. या पितृपक्षाची सांगता ही सर्व पितरी अमावस्या असते त्या दिवशी होते. म्हणूनच आपल्या हिंदू शास्त्रामध्ये या पितृपक्षाच्या सर्व पितरी अमावस्येला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपले शास्त्र असे सांगते की ज्या पितरांची मृततिथी आपणास माहीत नाहीत किंवा काही अशी लोक असतात जी घर सोडून गेलेले असतात, त्याचप्रमाणे जी अचानक वारलेली असतात, काही कारणास्तव त्यांची मृत्यूची तिथी तारीख आपणास माहीत नसते. तर अशा वेळी ज्या लोकांची मृत्यूची तिथी तारीख माहीत नाही, त्यांची जे श्राद्ध आहे, तर्पण आहे, ते सर्व विधी सर्व पितरी अमावस्येला करतात. इतकं या अमावस्येचे महत्त्व आहे. तर बघा, हिंदू पंचांगानुसार सर्व पितरी अमावस्येचा प्रारंभ 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 होणार असून 2 ऑक्टोबर रात्री 2:19 असेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी केलेले उपाय आणि तोटके खूप प्रभावी मानले जातात. कारण तंत्रशास्त्रामध्ये, मंत्रशास्त्रामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या शास्त्रामध्ये याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर या दिवशी आपण आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहण्यासाठी, घरातील वेगवेगळ्या समस्या आहेत त्यांचं निराकरण होण्यासाठी काही उपाय, तोडगे, सेवा करू शकतो. तर या कोणत्या उपाय आहेत, सेवा आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा, या सर्व पितरी अमावस्येच्या दिवसामध्ये खास करून पितरांना तृप्त करण्यासाठी काय करायचं आहे, या दिवशी अवश्य संपूर्ण श्राद्धाचा स्वयंपाक करायचा आहे. तर श्राद्धासाठी कोणता स्वयंपाक केला जातो याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर संपूर्ण श्राद्धाचा स्वयंपाक करायचा आहे. विधिवत आपल्या पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी जे विधी आहेत, जे काही तुम्हाला शास्त्रानुसार सांगितलेले आहेत, ते सर्व पितरी अमावस्येला करायचे आहेत. त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करणे जमले नाही तर कमीत कमी या दिवशी पितरांच्या नावाने पितरांना आवाहन करून तुमच्या छतावर 12 नंतर दहीभात ठेवायचा आहे. त्याच्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि हे पितरांनो, माझ्याकडून तुमची ही सेवा मान्य करून घ्या म्हणून नमस्कार करायचा आहे आणि घराच्या वरती ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून तर्पण इत्यादी विधीसुद्धा या दिवशी करू शकता. तर हे झाले पितर तृप्त होण्यासाठी काही उपाय. त्याचप्रमाणे या दिवशी गाईला पोळी अवश्य खाऊ घाला. कावळ्याला ज्या गाठी असतात, बेसनच्या गाठी असतात, मिळतात बाजारामध्ये, ते तुम्ही खाऊ घालू शकता. तुम्ही जरी छतावर ठेवलं तरीही चालेल. कारण असं सांगितलं जातं की या कावळ्यांच्या स्वरूपामध्ये आपले जे पितर आहेत ते पृथ्वी लोकावर येतात आणि आपण त्यांना खाण्यास अन्न, त्याचप्रमाणे पाणी दिलं तर आपले पितर तृप्त होतात व आपणास भरभरून आशीर्वाद देतात व ते परलोकात जातात. जर आपण त्यांच्यासाठी काही ठेवलं नाही तर ते रुसतात, नाराज होतात व आपणास श्राप देतात आणि निघून जातात. म्हणूनच आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध, कर्म इत्यादी विधी करायचेच आहे. आणि ते जर करणे जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरामध्ये तर्पण, पिंडदान इत्यादी करू शकता. त्याचप्रमाणे बघा, हिरण्यदान सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. याला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर 1.25 पावशेर पेढे, 1 जानवे जोड आणि दक्षिणा एका तुम्ही ब्राह्मणास देऊ शकता. तर याला हिरण्यदान म्हणतात. तर हे सुद्धा तुम्ही पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी या दिवशी करू शकता. तर बघा, ज्याप्रमाणे अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित आहे, त्याचप्रमाणे असे मानले जाते की ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मींना सुद्धा समर्पित आहे. म्हणूनच या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करू शकतो. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावे, तिने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, आपल्या घरामध्ये पैशाचा कधीही तुटवडा भासू नये, आर्थिक चणचण होऊ नये, आलेली लक्ष्मी स्थिर राहावी आणि ती चांगल्या मार्गाने घराच्या बाहेर जावी, अशी प्रत्येक मनुष्याची अपेक्षा असते. तर याच अमावस्येला बघा, आपण दिवाळीच्या अमावस्येला सुद्धा
सुद्धा माता लक्ष्मींचे पूजन करतो. तर या अमावस्येला सुद्धा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करू शकता. तर बघा, या दिवशी हा जो उपाय आहे हा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने करावा याची माहिती आता आपण पाहूया. तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, प्रदोष काळ म्हणजे 6:30 नंतरचा जो काळ असतो त्या काळामध्ये करायची सेवा होय. हा काळ माता लक्ष्मींच्या आगमनासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो. तर बघा काय करायचं आहे. सर्वपत्री अमावस्येच्या दिवशी घरातील तुमच्या जी ईशान्य दिशा आहे तिथे काय करायचं आहे, दिवा लावायचा आहे. तर तो दिवा लावण्याच्या आधी तुम्ही प्रथम स्वच्छ सुचिर्भूत व्हा. तुम्ही हात पाय तोंड वगैरे धुवा. देवघरासमोर बसा. तुम्ही देवघरामध्ये लावला तरीही चालते, कारण बऱ्याच लोकांचे देवघर हे ईशान्य दिशेला असते. जर तुमचं देवघर ईशान्य दिशेला नसेल तर तुम्ही हा जो दिवा आहे तो ईशान्य दिशेलाच लावायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर तो जो दिवा आहे त्यामध्ये गाईचं तूप घ्यायचं आहे. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं घ्या, आणि ते दोन्ही तूप नसेल तर तुम्ही तेलाचा जरी दिवा लावला तरीही चालेल. तर घ्यायचं आहे. त्यानंतर दिव्याला आसन द्यायचं आहे. एकतर फुलाचं आसन द्या किंवा तांदळाचं आसन द्या. आणि त्यामध्ये, त्या दिव्यामध्ये जी काही तुम्ही वात वापरणार आहे ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार केलेली असावी. जर जो पंचरंगी धागा मिळतो बघा प्रत्येक दुकानामध्ये, तर तुम्ही तो धागा वापरून ते लाल रंगाची वात करू शकता. किंवा आपल्या घरातील साधा कापूस घ्यायचा आहे आणि त्या कापसावर तुम्ही जे घरातील कुंकू आहे ते चोळून तुम्ही घरच्या घरी सुद्धा वात तयार करू शकता. तर लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा, पहिल्यांदा दिव्यामध्ये तूप तेल तुमच्याकडे जे असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर दिव्यामध्ये एखादी काडी केशरची टाकायची आहे. केशर झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत. आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो ईशान्य कोपऱ्यामध्ये बघा, बरोबर ईशान्य कोपऱ्यामध्ये दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे. अमावस्येच्या सायंकाळी दिवा प्रज्वलित करत असताना माता लक्ष्मींचे ओम श्री लक्ष्मीय नमः किंवा श्री लक्ष्मीय नमः, ओम श्री लक्ष्मीय नमः या मंत्राचा मंत्रजाप करू शकता. आणि माता लक्ष्मींना विनंती करायची आहे की तुम्ही माझ्या घरामध्ये स्थिर राहा, माझ्या घरावर कुटुंबावर तुमची अशीच कृपा राहो, अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे. आणि त्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये दीप प्रज्वलित करायचा आहे. तर मित्रांनो, शास्त्र असे सांगते की अशा पद्धतीने जर तुम्ही प्रदोष काळामध्ये माता लक्ष्मींना समर्पित एक दिव्याचे दान ईशान्य कोपऱ्यामध्ये केले तर आपल्या घरामध्ये ज्या पैशाच्या समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तुम्हाला कर्ज असेल तर तेही हळूहळू फिटण्यास मदत होते. तर असा माता लक्ष्मींच्या नावे, पितरांच्या नावे अवश्य एक दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये लावा. तर मित्रांनो, अशी ही सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी करावयाच्या खास उपायांची आणि सेवांची माहिती. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि समोरच्या बटनावर सुद्धा प्रेस करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.